नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. राज्यातील मोठ्या प्रकल्पांकडे एकनाथ शिंदेही आता लक्ष ठेवणार. मुख्यमंत्र्यांशेजारी आता एकनाथ शिंदे यांचीही वॉर रूम. एकनाथ शिंदे ठेवणार राज्यातील प्रकल्पांवर वॉच. शरद पवार यांच्याबद्दल नाराजी नाही, पक्षाची भूमिका म्हणून शरद पवार यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांचं शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर स्पष्टीकरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस प्रयागराजला होणार रवाना. प्रयागराजमध्ये शाही स्नान करणार, त्यानंतर मुंबईला होणार रवाना. माजी आमदार गणपत गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला. गायकवाड कल्याणपूर्व गोळीबार प्रकरणामध्ये अटकेत आहे. 1 वर्षानंतर कल्याण न्यायालयाकडे गायकवाड यांनी अर्ज केलेला होता, मात्र कल्याण न्यायालयानं गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला. उन्हाळ्याआधीच मुंबईचा पारा 36 अंशावर पोहोचला. राज्यात 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता. नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीसह इतर परिसरात उष्णतेच्या लाटेची शक्यता. इंडियाज गॉट टॅलेंट प्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स. 17 फेब्रुवारीला चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश. सायबर विभागाकडून देण्यात आले आदेश. पुण्यात मेट्रोच्या साहित्याची चोरी. 2,60,000 रुपयांचं मेट्रो मार्गिकेचं बांधकाम साहित्य चोरीला. शिवाजीनगर भागात सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं साहित्य लंपास करण्यात आलंय. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. थकबाकी भरा, अन्यथा पाणी कपात अटळ. जलसंपदा विभागाचा पुणे महापालिकेला इशारा. पुण्याचा पाणी प्रश्न यंदाही पेटण्याची चिन्ह. चंद्रपुरात घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड. टोळीकडून 1,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. टोळीला चंद्रपूर पोलिसांकडून घेण्यात आलं ताब्यात, तसंच अटकही करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याला विशेष महत्त्व. अमेरिका भारताला महाशस्त्र देण्यास तयार. महाशस्त्रानं चीन आणि पाकिस्तानवर मोठी जरब बसणार. अमेरिकेनं भारताला F-35 फायटर विमान देण्याची तयारी दाखवली. भारताला मोजावे लागणार आता अब्जावधी रुपये. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.